पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ रस्त्याच्या कडेला बंद एसटीवर प्रवासी वाहतूक करणारं वाहन आणि कंटेनर आदळून झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले। ही घटना ताजी असतानाच कोल्हेमळ्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला एक बस बंद पडली। वारंवार एसटी महामंडळाच्या बसेस बंद पडतात। एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी दखल घेण्याची गरज आहे। कोल्हेमळा रस्ता अरुंद आहे आणि भल्या सकाळीच रस्त्याच्या कडेला एसटी बंद पडते। कर्मचारी जीव तोडून काम करतायत, परंतु बसच जर जुन्या असतील, नादुरुस्त असतील तर त्याला कर्मचारी तरी काय करणार। परंतु अनेकदा टीका होते मात्र कर्मचाऱ्यांवरच। एसटी महामंडळाचे अधिकारी आणि परिवहन मंत्री या संदर्भामध्ये दखल घेतील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। हो, काय आलं बसला? काय नाही, गेअर गुतलाय खाली। किती वाजता? नाही, किती वाजता गेअर गुतलाय? भाऊसाहेब तुम्ही इकडून या, तिकडून येऊ। बरं, तिकडून येतो। मनशान तिकडून येऊ। भाऊसाहेब, कुठली बस होती? वाणी साहेब बोला। कुठली बस होती? जुन्नर नारायणगाव होती। जुन्नर नारायणगाव। जुन्नरवरनं किती वाजता निघाली? ते ड्रायव्हर गेले, आम्ही दुसरे आलो न्यायला त्याला। अरे हो, पण माहिती असेल ना तुम्हाला कंप्लेंट कोणी केली असेल ना? ड्रायव्हरने सांगितलं, आम्ही 10 मिनिटापूर्वी आलो आता इथं। आता वाजले किती? आता टायमिंग काय झालं? ही 6 वाजता पडली। 6 वाजता 6 वाजता बंद पडली। 6 वाजता म्हणजे जुन्नरहून नारायणगावला चालली ती। हो, 6 वाजता मला फोन आला, होती गाडी बंद पडली। तुमचं काय नाव आहे? पानसरे। काय म्हणून काम पाहता? मेकॅनिक। आता बसमधले प्रवासी म्हणजे दुसऱ्या गाडीमध्ये। आता कालचा आपण अपघात पाहिला, त्याच्यामुळे तर आलोय। आवाज आमची दुट्टी 8:30 आहे। कालचा आपण अपघात पाहिला। रस्त्याच्या कडेला बंद पडलेली एसटी होती, तिच्यावर दुसरी गाडी आदळली। आता ही कोल्हेमळ्यामध्ये रस्त्याच्या कडेलाच बस उभी आहे। एक तर इथं रस्ता अरुंद आहे, काही पण अपघात होऊ शकतो ना। ऐका ना वाणी साहेब, आता किती? हा, म्हणून तर आलोय पटकन। आमची दुट्टी 8:30 आहे, घरी झोपलो होतो, यांनी फोन आले मी इकडे आलोय। किती वेळ लागेल दुरुस्त व्हायला? 10 मिनिटात। तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि रस्त्यात अपघात होणार नाही याची पण दक्षता घ्या। भाऊसाहेब, तुमचं काय नाव आहे? खाडे। तुम्ही काय म्हणून काम करता? ड्रायव्हर म्हणून। भाऊसाहेब, आपलं काय नाव? पानसरे। धन्यवाद।